आणि अश्विनी ताई आलेले आहेत. अश्विनी सुतार. तुम्ही मूळच्या सांगलीचे? हो, मूळच्या सांगली. ओके ओके. साडी मस्त आहे. मी मगाशी पण म्हटलं तुम्हाला, खूप छान, खरंच छान आहे. मस्त कलर आहे, एकदम फ्रेश मँगो कलर. तर हे जे आपण आता तयारी केली हे काय आहे? पोह्यांचा दही वडा बनवणार आहोत आपण. ओके. तर साहित्य लिहून घ्यायचं. भिजवलेले पोहे, कॉर्नफ्लोअर, चाट मसाला, चिरलेली कोथिंबीर, मीठ, फेटलेलं दही आहे, मिरची, आलं, जिरं पेस्ट आहे, पिठी साखर आहे, लाल तिखट आहे आणि बारीक शेव. साहित्य तुम्ही बघितलं काय काय घ्यायचं. आणि चक्क पोह्याचे दहीवडे करतोय आपण. मला वाटतं हे पचायला उत्तम असणार आहेत, कारण दरवेळेला आपण उडदाच्या डाळीचे जेव्हा करतो दहीवडे तेव्हा असं जड होतं ना. उडदाच्या डाळीचे वडे खायला लागतात अप्रतिम दहीवडे, प्रश्नच नाही. पण पोट जड होतं एवढं मात्र खरं. तर ती भीती राहणार नाहीये. आता तुम्हाला हे शिकायला मिळणार आहेत. तर जाडे पोहे आपले नेहमीचे पोहे, हां, ते भिजवून घेतलेले आहेत. आणि आता ते घेऊया. तुम्ही आधी काय एकजीव करणार सगळं? नाही, पोहे भिजवलेले पोहे आधी घ्यायचे आणि भिजवताना नेहमीपेक्षा थोडंसं पाणी त्यात ठेवायचं आहे, जास्ती ठेवायचं. हां, कारण आपल्याला ते मळून घ्यायचं आहे. एकजीव करण्यासाठी थोडेसे जास्त मऊ लागतील ते. ओके. म्हणजे नेहमी आपण कांदे पोहेला जसं भिजवतो त्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी ठेवायचं. 1-2 मिनिट तरच ते चिवडले जातील चांगले. एकजीव लगदा व्हायला पाहिजे त्याचा. आणि नंतर परत मग वाटलं आपल्याला तर घालू शकतो ना आपण पाणी. जास्त टाकायचं नाही, पण पाण्याचा हात लावायचा किंवा हातात पाणी घेऊन थोडंसं शिंपडून मळायचं. आता तुम्हाला गरज आहे? थोडंसं लागेल ना. कारण कधी कधी पोहे जुने असतात, नवे असतात, तर त्यानुसार त्याची जी पाणी शोषण्याची क्षमता असते ती कमी जास्त असते. तर त्यामुळे ते चिकटपणा त्याचा बेसिक असतो तो कमी जास्त असतो. जो तांदूळ असेल त्याप्रमाणे ते पोहे होतात तयार. तर थोडे अंदाज घेऊन करायला लागेल. आता यात 1 चमचा कॉर्नफ्लोअर टाकायचा. घालू मी? तुम्ही मला हवं तर. हा, कॉर्नफ्लोअर घातलं की अजून ते एकजीव क्रिस्पी होतात. क्रिस्पी होण्यासाठी कॉर्नफ्लोअर टाकायचा आणि तुटणार पण नाहीत ना. नाही, तुटायची भीती नाहीच याच्यामध्ये. हा, कारण तांदूळ होण्यासाठी थोडंसं कुरकुरीत नाही तर मऊ पडतील म्हणून हे चवीला चांगले लागतील. आणखीन एक चव त्याच्यामध्ये येईल. हे एक जरा थोडं होईल की पोह्यामुळे म्हणजे तांदूळाच्या पिठामुळे ते किंचित मऊ पडण्याची जरा जास्ती शक्यता आहे. चिवट आणि मऊ तळल्यानंतर. तर त्याच्यासाठी कॉर्नफ्लॉवर घातले की जरा हलके होतील ते, खुसखुशीत. नाही, बस हे टाका पेस्ट, मिरची, आलं आणि जिऱ्याची पेस्ट. आणि मीठ पण घालायचं ना? हो, मीठ पण टाकायचं. बस मीठ. त्याच्यात काय काय? मिरची, आलं आणि जिरं त्याची पेस्ट केलेली आहे. आलं मिरची आणि जिरं, त्याच इट. ह्याच्यात कोथिंबीर वगैरे आपण काहीच नाही, काहीच नाही. पण कोथिंबीर आपण ह्याच्यात टाकायची आहे, सेपरेट टाकतो म्हणून. बस. म्हणजे आतमध्ये पण छान चव लागेल ना. चव लागेल. एरवी पण आपण जेव्हा म्हणजे दहीवड्यांचं पीठ करतो तर त्याच्यामध्ये मग आलं मिरची घातली, आलं मिरची जिरं, तर खूप छान लागतात ते दहीवडे. आतून चव येते त्याला चांगली. कोथिंबीर पण आहे ना ह्याच्यातच घालणार ना कोथिंबीर थोडीशी. बस. पण मला सांगा वहिनी, हे दहीवडे सुद्धा आपल्याला जसं आपण इतर दहीवडे तळल्यानंतर मिठाच्या पाण्यात टाकतो तर तसेच हे पण टाकायला लागतात तळल्यावर का नाही? नाही, टाकायला लागतात, पण फक्त कोमट करायचं पाणी थोडंसं आणि टाकायचं आणि लगेच काढायचं. ठेवायचं नाही त्याच्यामध्ये, लगेच काढायचं. ओके. एकतर त्याच्याने जे एक्स्ट्राचं तेल असतं ते निघाल. कोमट पाण्यामध्ये घातल्यावर तुम्ही बघाल त्याचा तेलाचा तवंग लगेच येतो वरती. तर ते खूप उपयोगी आहे तळल्यानंतर अर्थात. तर आता आपण ह्याचे गोळे करून घेऊया ना. हो, गोळे बनवा. चपटे करताय का लाडू सारखे? चपटे करायचे. चपटे करायचे. अच्छा, ठीक आहे. तसे करून घेऊया म्हणजे मग तळता येतील. वडे तयार झालेले आहेत तळणीसाठी, म्हणजे ते आधी डीप फ्राय करायला लागतील, नंतर आपण त्याचे दही वडे करणार आहोत.
नुसते पण मस्त लागतील हे चटणी बरोबर हो ना. झटपट ऍक्च्युली घरात आपल्याला पोहे नेहमीच असतात हो हो नाही का. नुसतेच पोहे भिजवून मळले की झालं हे तयार. ओके, व्यवस्थित तळून घेऊया. नेहमीप्रमाणेच आपण जो गोल्डन कलर ठेवतो तोच करायला लागेल ना. थोडासा केशरी कलर येईपर्यंत ठेवायचा. हा तेच ना. पण तुम्ही सुद्धा हा पदार्थ आजच करताय का आधी करून बघितलाय? नाही घरी करून बघितलेला आहे. हा असंच म्हणजे रोज पोहे उपीट शिरा हे रोजचे नाश्त्याचे पदार्थ झाले. याहीपेक्षा वेगळं काहीतरी हवं असतं घरात मुलांना वगैरे, म्हणून सहज घरात करून बघितलं की पोह्यापासून काही बनवता येतं का आणखी. पण त्यापासून हा पदार्थ तयार केला. आवडला घरच्यांना? आवडला. हो ना, आवडला. हे करून घेऊया छान गोल्डन. वडे झालेले आहेत गरमागरम तळून. हे मी खाणार नाहीये कारण मला बघायचंय दही वडे कसे लागणार आहेत ते. तर आता मी हे पाणी आपण कोमट घेतलेलं आहे त्याच्यात टाकायचं ना. हो त्यात आणि लगेचच काढतोय आपण. असं दोन्ही बाजूनी फिरवून घ्यायचे आणि लगेच काढायचे. म्हणजे जे एक्सेस आपल्याला डीप फ्राय केल्यामुळे जे तेल असतं तेही जातं आणि आतपर्यंत ते मऊ होतात जरा. म्हणजे दही कारण इमिजिएट शोषलं जात नाही. आणि अगदीच कधी वाटलं तर त्याच्यात थोडंसं मीठही आपण घालू शकतो या कोमट पाण्यामध्ये, म्हणजे ते आतपर्यंत मिठाची पण चव जाते. तयारी झालेली आहे सगळी. नेहमीप्रमाणे आता आपण जसं चाट बनवतो तर तसं आपण आता बनवतोय. वहिनी दह्यामध्ये साखर मीठ. हो, दही फेटून घेतलेलं आहे ते. आणि दही फेटल्यानंतर त्याच्यामध्ये पिठी साखर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि ते सगळं मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे. हे नेहमीप्रमाणे आपण दही करतो ना, गोड दही तसं केलंय. आता ते घालायचं ना सगळं. आधी दही घालायचं. दही मस्त घट्ट दही आहे, छान. मग चाट मध्ये तुम्हाला जसजसं जे आवडेल, जिरं पावडर, चाट मसाला, मिरी पावडर, तिखट, तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही मिक्स करायचं. हवं तर गोड चटणी ना ते वरून टाकायचं. म्हणजे हे तुम्ही मिरी पावडर घेतले ना? नाही, चाट मसाला आहे. चाट मसाला. मिरी पावडर ही हवी असली तर घालू शकतो, पण चाट मसाल्यामध्ये सगळं. चाट मसाला चाट मसाल्यामुळे जास्त चव येते, छान येते, वेगळी चव येते. शेव पण ना, शेव भरपूर यायची ना फक्त. हा, रेडी मस्त. आणि सांगलीमध्ये संध्याकाळी सुद्धा मस्त हवा असते, छान थंड अशी. तर आणि वारा पण छान असतो तुमच्याकडे ना, तर त्याच्यात असं मजा येईल हे खायला. आणि मला वाटतं फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर आणखीन चांगले लागतील ना, जास्त छान लागतील. मुरेल ते. मुरेल आणि जास्त गार होईल. हा, आणि गार दही वडे खायला जास्त मजा येईल. बरं वाटेल. 2.5 ते 3 मिनिटं थांबेन, तेवढाच मला पेशन्स आहे. ह्याच्यापेक्षा जास्ती मला पेशन्सच नाहीये. ओके, मग तोपर्यंत साहित्य घेऊ दे. हो चालेल ना, साहित्य करते. पोह्यांचा दहीवडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी भिजवलेल्या पोह्यांचा लगदा, 1 वाटी फेटलेलं दही, 1 चमचा कॉर्नफ्लोर, कोथिंबीर, 1 चमचा मिरची, आलं आणि जिऱ्याची पेस्ट, 1 वाटी बारीक शेव, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा चाट मसाला आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये पोह्यांचा लगदा घेऊन त्यामध्ये कॉर्नफ्लोर, मीठ, मिरची, आलं, जिऱ्याची पेस्ट आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाचे वडे खरपूस तळून घ्यावेत. हे वडे पाण्यामधून काढावेत. प्लेटमध्ये पोह्यांचे वडे घेऊन त्यावर फेटलेलं दही, तिखट, चाट मसाला आणि बारीक शेव घालून डिश सर्व्ह करावी.